गीता अध्याय 12 श्लोक 19. तुल्यनिंदास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. तुल्यनिंदास्तुतिर्मौनी. तुल्यमधल्या तूवर आघात, स्तुतीमधल्या तीवर आघात. मौनी मवर 2 मात्रे आहेत, नी दीर्घ आहे. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो तूवर आघात, येन केनचित अर्धा त आहे शेवटचा. अनिकेतस विसर्गाचा स, स्थिरमतीर तीवर आघात, भक्तिमान मे प्रियो नरहा. तुल्यनिंदास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित्. 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 अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. 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 तुल्यनिंदास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित्. अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. संधी विग्रह. तुल्यनिंदास्तुतिः मौनी संतुष्टः येन केनचित्. अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियः नरः. तुल्यनिंदास्तुतिः म्हणजे निंदा आणि स्तुती समान मानणारा. मौनी मननशील किंवा मौन धारण करणारा. संतुष्टः म्हणजे नेहमी संतुष्ट असणारा, समाधानी असणारा. येन केनचित म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये किंवा कोणत्याही प्रकाराने शरीराच्या निर्वाहामध्ये जे काही उपलब्ध आहे त्यामध्ये. अनिकेतः म्हणजे राहण्याच्या ठिकाणाबद्दल विशेष महत्त्व नसलेला, ममत्व नसलेला, आसक्तीरहित असणारा. किंवा घराबद्दल ज्याला विशेष आकर्षण नाही असा तो. स्थिरमतीही म्हणजे बुद्धी स्थिर असलेला. भक्तिमान म्हणजे भक्ती करणारा, सर्वांवर प्रेम करणारा. मे म्हणजे माझा. प्रिय हा म्हणजे प्रिय आहे. नरहा म्हणजे पुरुष किंवा नर किंवा मनुष्य. अन्वय. तुल्यनिंदास्तुतिः मौनी येन केनचित् संतुष्टः. अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् नरः मे प्रियः. निंदा आणि स्तुती समान मानणारा, मननशील, कोणत्याही शारीरिक निर्वाहामध्ये नेहमी संतुष्ट राहणारा, राहण्याच्या ठिकाणाबद्दल विशेष ममत्व नसणारा, आसक्तीरहित असणारा, स्थिरबुद्धी, भक्तिमान पुरुष मला प्रिय आहे. या श्लोकामध्ये भगवंताने आणखीन काही भक्तोत्तमाची लक्षणं सांगितलेली आहे. निंदास्तुती हे सुद्धा द्वंद्व आहे. त्या द्वंद्वामध्ये जो सम राहतो, समान मानतो, मननशील, नेहमी संतुष्ट राहणारा, जे काही उपलब्ध आहे त्यावरच उदरनिर्वाह करून संतुष्ट राहणारा,
घराविषयी विशेष ममत्व किंवा आसक्ती नसणारा, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे आणि तरीसुद्धा अत्यंत भक्तीने भगवत भजन करणारा किंवा अत्यंत भक्तीने सर्वांवर प्रेम करणारा असा पुरुष मला प्रिय आहे. ही लक्षणं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितली. मागच्या श्लोकामध्ये सुद्धा द्वंद्वांमध्ये सम राहणंच सांगितलं. शत्रुमित्रामध्ये सम, मान अपमानामध्ये सम, शीत उष्ण सुख दुःख ह्या द्वंद्वांमध्ये सम आणि सर्व प्रकारचे संग ज्यांनी टाकून दिलेले आहेत असा. आता इथे पुढे अजून काही द्वंद्व सांगितली. निंदा स्तुती हे द्वंद्व आहे. ह्यामध्ये सुद्धा जो सम राहतो. आता निंदा स्तुतीमध्ये सम कसं राहायचं? स्तुतीमध्ये एक वेळ सम राहता येईल, पण निंदेमध्ये कसं सम राहायचं? तर निंदा एखादा करणारा असतो तेव्हा त्याच्या निंदेकडे तोही एक भगवंताचा आदेश आहे. निंदा केल्याने काय होतं किंवा एखाद्यानी आपली निंदा केलेली आपल्या कानावर आली की आपण तो दुर्गुण काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. निंदा कुणाला करायला लागू नये असा आपण प्रयत्न करतो. म्हणजेच निंदकाच्या निंदेमुळे आपण आपल्यामध्ये चांगले बदल घडवतो. त्यामुळे त्या निंदकाचे सुद्धा आभार मानायचे की आपल्यातले दुर्गुण त्यांनी आपल्याला दाखवून दिले. अशा प्रकारे निंदकाचे घर असावे शेजारी असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे. आपल्या घरातच अनेक निंदक असतात. त्या निंदकांचे सुद्धा आभार मानायचे जेणेकरून आपण आपल्यातले दुर्गुण कमी करू शकतो. दुसऱ्या एका प्रकारे या निंदेकडे बघता येतं की एखाद्या व्यक्तीची जेव्हा निंदा होते किंवा त्याला जेव्हा विरोध होतो त्याच्या कार्याला, तेव्हा ती व्यक्ती त्या कार्यामध्ये अजून दृढ होते. की माणसाचा स्वभाव आहे, त्याला एखादी गोष्ट करू नको म्हटलं की तो ती हमखास करणार. त्याप्रमाणे भगवंताला त्याचं कार्य आपल्याकडून करवून घ्यायचं असतं. म्हणून असे निंदक आपल्या घरातच किंवा आपल्या अवतीभोवती तो निर्माण करतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या कार्यामध्ये स्थिर व्हावं ह्यासाठी. अशा प्रकारे निंदेला आपल्याला सम राहता येतं. निंदा करणाऱ्यांच्या बाबतीत काही जणांचा स्वभावच असतो सतत निंदा करणं. त्यांच्या निंदेकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. पण जे स्वतः खरंच सद्गुणी आहेत आणि आपल्याला काहीतरी सांगत असतील तर त्यांच्या मात्र निंदेकडे जरूर लक्ष द्या. स्तुतीमध्ये सम कसं राहायचं? तर स्तुती करणारा माझी स्तुती करत नसून जे काही सत्कार्य माझ्याकडून घडत आहे त्याची स्तुती करतो आहे असं मानलं की त्या स्तुतीने सुद्धा अहंकार होणार नाही. गीता शिकवण्यापूर्वी कोणीच माझी स्तुती करत नव्हतं, पण आता गीता शिकवायला लागल्यावर जर कोणी स्तुती करत असेल तर ती स्तुती माझी नाही, गीतेची आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं, म्हणजे स्तुतीने सुद्धा हर्षून जाणार नाही. मौनी मनन जे आपण करतोय त्याचं सतत मनन करायचं किंवा कमीत कमी बोलायचं. त्यामुळे मौन पण धारण करता येतं आणि जितकं तुम्ही कमी बोलाल तितकं मनन जास्त होतं. असं मनन करणं हा भक्तीचाच एक भाग आहे असा विचार नेहमी करावा. जे काही उपलब्ध आहे येन केनचित, जसा आपला जोडीदार आपल्याला उपलब्ध आहे, जसं घरदार मुलं बाळं आपल्याला उपलब्ध आहेत किंवा मिळालेली आहेत, आपल्या पूर्वकर्मानुसार ती सगळी मिळालेली आहेत, जशी जी आहेत ती तशीच ॲक्सेप्ट करा. त्यांना तुम्ही मान्य करा की हे सगळं मला जे मिळालेलं आहे ते माझ्या योग्यतेपेक्षा खूप जास्त आहे. असा जेव्हा विचार मनामध्ये येतो तेव्हा जे काही उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मनुष्य संतुष्ट राहू शकतो. आपण मागे नरसिंह मेहता, तुकाराम महाराज आणि एकनाथांची गोष्ट बघितलेली आहे. नरसिंह मेहतांची पत्नी लवकर गेली होती, तुकारामांची पत्नी कजाग होती, तर एकनाथांची पत्नी त्यांना अनुकूल होती. तरीसुद्धा हे तिघंही ह्या परिस्थितीमध्ये समाधानात राहत असत.
नरसिंह मेहता म्हणायचे, बरं झालं पत्नी लवकर गेली, आता मला कुठला मोहपाश राहिला नाही. तुकाराम महाराज म्हणायचे, बरं झालं कजाग पत्नी मिळाली, त्यामुळे मी आता भगवत भजनासाठी डोंगरावर निवांत जाऊन बसू शकतो. आणि एकनाथ महाराज म्हणायचे, अहो मी कुठे काय करतोय, माझ्या अर्धांगिनीचं मला सहाय्य आहे, म्हणून माझ्याकडनं ग्रंथरचना इत्यादी आध्यात्मिक कामं होत आहेत. अशा प्रकारे जसा आपला जोडीदार असेल त्या तशा जोडीदाराबरोबर संतुष्ट राहणं, येन केनचित जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये संतुष्ट राहणं हे भक्तीचं लक्षण सांगितलंय बरं का भगवंतानी. अनिकेतः म्हणजे घराने ज्याच्या मनामध्ये घर केलेलं नाही. आपण खूप वेळा असं बघतो की आपण जर घराच्या बाहेर असलो, दुसऱ्याच्या घरी असलो, तर बऱ्याच जणांना झोप लागत नाही. त्यांना स्वतःची गादी, उशी, पांघरूण तेच हवं अशी त्यांचा आग्रह असतो. असं नसणं म्हणजे अनिकेत. घराविषयी विशेष ममत्व नसणं किंवा घराशिवाय कुठेही करमणं हे भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. निकेत म्हणजे घर. आपण कुठेही गेलो तरी बरोबर आपल्या घराला घेऊनच जातो. दुसरीकडे गेलेले आहात तर त्या वेळेला बरोबर घरी आत्ता हे चालू असेल, ते चालू असेल अशी आठवण आपल्याला येते. म्हणजेच आपण जरी कुठेही फिरत असलो तरी आपलं घर आपल्या मनातच असतं. आता त्या घराला घरीच सोडून यायचं आणि जिथे आहोत तिथे रमायचं म्हणजे तो अनिकेत झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकातील अनिकेत शब्दाबद्दल असं म्हटलं आहे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजेच हे संपूर्ण विश्व हेच माझं घर आहे असा जर व्यापक विचार केला तर घराबद्दलची ओढ किंवा घराबद्दलची आसक्ती कमी व्हायला मदत होईल. अशा प्रकारे जो अनिकेत झाला, स्थिरमती ज्याची बुद्धी स्थिर आहे, जे काही तो करतोय त्या ठिकाणी एकाग्र झालेला आहे. मग तो दैनंदिन कर्म करत असेल, भक्तीची पूजा अर्चा, ग्रंथ पारायण हे करत असेल, जे काही करत असेल त्यामध्ये बुद्धी एकाग्र करणारा म्हणजे स्थिरमती, ज्या देवतेची भक्ती करत असेल त्याच देवतेला सातत्याने भजणारा असा सुद्धा स्थिरमतीचा अर्थ आहे. अर्थातच काही काळ का होईना कुठलीही साधना सातत्याने करणे म्हणजे स्थिरमती. आणि भक्तिमान, भक्ती या शब्दाचाच अर्थ मुळी प्रेम आहे. कुणाबद्दलचं प्रेम? परमेश्वराचं पराकोटीचं प्रेम म्हणजे भक्ती, अशी नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या केली आहे. सा परा अनुरक्ती सा भक्ती. त्या भगवंताबद्दलची पराकोटीची अनुरक्ती म्हणजे पराकोटीचं प्रेम म्हणजे भक्ती. अशी भक्ती करणारा भक्तिमान म्हणजे भक्ती करणं हे ज्याचं अंगवळणी पडून गेलेलं आहे असा पुरुष मला अत्यंत प्रिय आहे. 18 आणि 19 या 2 श्लोकांमध्ये भगवंतानी द्वंद्वांमध्ये सम राहणारा, नेहमी संतुष्ट असणारा, कुठल्याही गोष्टीबद्दल संग नसणारा, घराविषयी विशेष आसक्ती नसणारा, बुद्धी स्थिर असणारा आणि सर्वांवर प्रेम करणारा माझा भक्त मला प्रिय आहे असं सांगितलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित, अनिकेत स्थिरमतिर्भक्तिमान मे प्रियो नरः. हरि ओम तत्सत.